हाय हॅलो नमस्ते. तर ही जी आहे पेंटची बकेट आहे तर त्याला छान असा कलर लावून घेणार आहे मी. आणि मग रेड कलर किंवा आपल्या मनावर कुठलाही आपण कलर लावू शकतो. तर मला रेड कलर आवडतो त्यामुळे मी रेड कलर लावला आहे. आणि ते ड्राय झाल्याच्या नंतर त्यावरती आपण कुठलीही डिझाईन काढू शकतो जी आपल्याला व्यवस्थित वाटते किंवा जी आवडते कुठलीही काढू शकतो आपण. तर मी ब्लॅक कलरनी त्याच्यावरती नंतर डिझाईन काढून घेतली. आणि ह्याच्यामध्ये मी माझ्याकडे ते रेड मंचुराचं झाड आहे. तर सध्या ते छोट्याच कुंडीमध्ये आहे तर ते आता मला ह्याच्यात शिफ्ट करायचं आहे. पण सध्या बाहेर पाऊस असल्यामुळे आता माती तर भेटणं शक्य नाही. पण जेव्हा पाऊस उघडल्याच्या नंतर माती जेव्हा कोरडी वाळलेली माती भेटेल तेव्हा मग मी ह्या बकेटात ह्या कुंडीमध्ये मी माझं ते रेड मंचुरा शिफ्ट करेन. कारण झाड चांगलं मोठं होण्यासाठी मोठीच कुंडी लागेल मला. त्यामुळे मग मी ह्याच्यात शिफ्ट करणार आहे त्याला. सो मी कलर दिला आहे रेड आणि डबल कोट केला आहे जेणेकरून थोडासा डार्क येईल. कारण आधी आपण व्हाईट कलर देऊ शकतो कारण ही प्लास्टिकची असल्यामुळे ह्याच्यात एकदम असं कलर बसत नाही. त्यामुळे आधी माझ्याकडे व्हाईट नव्हता कलर त्यामुळे मी आधी रेड कलर दिला आहे आणि त्याच्यानंतर डबल एक कोट करून घेतला जेणेकरून अजून जास्त डार्क दिसेल. सो त्यानंतर मी हे ब्लॅक कलरने डिझाईन काढून घेतली. रॅन्डमली आपली कुठलीही डिझाईन काढू शकतो आपण जी आपल्याला व्यवस्थित वाटेल इझी वाटेल ती. सो मी वरच्या साईडला आणि खालच्या साईडला सेम काढून घेतलं आणि मधला गॅप तसाच ओपन ठेवला आहे. तर हे झाल्याच्या नंतर मग मी माझं ते रेड मंचुरा आहे त्याच्यात ठेवून छान करते. सुंदर दिसायला खूप छान दिसत आहे. सो कसं वाटलं तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटही करून सांगा मला की कसा वाटला. सो खूप छान आहे. रेड मंचुरा माझं सगळ्यात फेवरेट झाड आहे. सो याच्यात मी लवकरच शिफ्ट करेन त्याला.